काल आपलं स्कॉटकी डिफेक्ट पर्यंत आलेलं होतं. नेक्स्ट डिफेक्ट कन्सिडर करू. बघा, नेक्स्ट डिफेक्ट आहे फ्रेंकेल डिफेक्ट. फ्रेंकेल डिफेक्ट हा इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. इंटरस्टिशियल डिफेक्ट याचा अर्थ रेग्युलर जी साईट असते जिथं तो लॅटिस पॉइंट असायला पाहिजे, ॲटम असायला पाहिजे, तिथनं थोडंसं बाजूला सरकलेलं असेल आणि कॉर्नर्स मध्ये गेलेलं असतात ॲटम्स. त्याला म्हणायचं इंटरस्टिशियल डिफेक्ट्स किंवा फ्रेंकेल डिफेक्ट. फ्रेंकेल डिफेक्ट कधी होऊ शकतात? ज्या वेळेला कॅटायन आणि अनायनचे सायझेस सिमिलर असतील त्यावेळेला होतात. सॉरी, डिफरन्स लार्ज असतो त्यावेळेला होतात. सिमिलर असेल तर स्कॉटकी डिफेक्ट आणि सायझेसमध्ये डिफरन्स असेल तर फ्रेंकेल डिफेक्ट. आता जर डिफरन्स भरपूर असेल तर त्याचा इफेक्ट काय होत असतो ते एकदा कन्सिडर करू आणि म्हणजे मग आपल्याला बघता येईल नेमका काय प्रॉब्लेम येतोय ते. समजा मी म्हटलं फ्रेंकेल डिफेक्ट साठी एक्झाम्पल, नॉर्मली ते ZnS असं एक्झाम्पल त्याचं फेमस आहे, झिंक सल्फाईड. समजा मी असं कन्सिडर केलं Zn2+ S2- परत Zn2+, बघा हे नॉर्मल स्ट्रक्चर झालं. याच्यामधला कुठला तरी ॲटम आता चुकीच्या साईटवरती नेऊन टाकायचा. म्हणजे लहान कोण असतो तर कॅटायन. सो कॅटायनला उचलतो मी इथनं आणि हा फक्त इकडं साईडला आणून ठेवतो. हा तिथं साईडला बसू शकतो कारण तो लहान आहे आणि त्याच्यामुळं तो काय म्हणता येईल, कमी स्पेस जरी अवेलेबल असेल तरी तिथं जाऊन तो बसू शकतो. सो असं जर साईडला गेलेला असेल तर ही जागा एम्प्टी राहते, पण इथं आपल्याला Zn2+ साईडला कुठेतरी दिसतो. आता व्हॉल्यूम सेम आहे, त्याच्यामध्ये Zn2+ आहे, मिसिंग नाहीये, त्याच्यामुळे मास पण सेम आहे, त्याच्यामुळे डेन्सिटी रिमेन्स सेम. काल स्कॉटकी डिफेक्टच्या बाबतीत असं होत होतं की डेन्सिटी डिक्रीज होत होती. ओव्हरऑल इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणारच आहे कारण ऍबसेंट काहीच झालेलं नाहीये. ओके, हे झालं स्ट्रक्चर की सांगा मला पुढे. सर ते कॅटायन आयनकडे गेलं पाहिजे, ते रिपेल नाही नाही, असं काही नाहीये त्याच्यात. इथं फक्त हे जे असा जो प्रकार असतो याच्या कॉर्नर मध्ये जाऊन बसतो. आणि या रिपल्जन पेक्षा या दोघांमधलं अट्रॅक्शन जास्त येतं ना, त्याच्यामुळे होऊ शकतं तसं. ओके, डिलीट करतो. बघा नेक्स्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट याचा अर्थ कोणतरी ऍडिशनल त्याचा वेगळंच कोणतरी आहे, ज्याचा कंपाऊंड आहे, ज्याचा क्रिस्टल आहे ते सोडून वेगळं कोणतरी याच्यात. आता याच्यात एक्झाम्पल्स, सबस्टिट्युशनल डिफेक्ट याचा अर्थ होत असतो की कशाला तरी कुठल्या तरी ॲटमला लॅटिस साईटच्या दुसऱ्या कोणीतरी सबस्टिट्यूट करून टाकलेलं आहे. हे नॉर्मली अलॉयच्या बाबतीमध्ये होत असतं. ब्रास अलॉय, कॉपर ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय झिंक ॲटम्स ॲट सम लॅटिस पोझिशन्स. म्हणजे नॉर्मली तो कॉपरचा क्रिस्टल असेल आणि कॉपरच्या क्रिस्टलचा साईज जो आहे ऑलमोस्ट तोच साईज झिंकचा पण आहे आणि त्याच्यामुळे कॉपरच्याच पोझिशनला काही ॲटम्स झिंकचे बसतात. याला आपण ब्रास आलाय असं म्हणतो. सबस्टिट्युशनल, इथं डायग्राम काढू त्याची.
लेबल करून टाकू. ब्लॅक आहे तो कॉपर. डिलीट करतो. एकच मिनिट सर. ओके. Done. नेक्स्ट बघा, सबस्टिट्यूशनल डिफेक्टच आहे, बट विथ ऍडिशन ऑफ एलिओ व्हॅलंट आयन्स. एलिओ व्हॅलंट आयन्स याचा अर्थ होत असतो हे व्हॅलंटचं LENT पाहिजे, इथं ई पाहिजे. हा व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी वेगळी आहे. जो कॅटायन ऍड केलेला आहे त्या कॅटायनची व्हॅलन्सी समजा काहीतरी Na+ आहे. आता हे बघा, हे इथं जे एक्झाम्पल घेतलंय तेच कन्सिडर करू. NaCl जर घेतलाय, NaClचं क्रिस्टलायझेशनच्या वेळेला जर SrCl2 ऍड केलेला असेल, स्ट्रॉन्शियम, स्ट्रॉन्शियमची व्हॅलन्सी 2 आहे. मग याला Sr2+ आणि इथं Na+ आहे, म्हणजे इम्प्युरिटी आपण Sr2+ ची ऍड करतोय. एलिओ व्हॅलंट याचा अर्थ होत असतो वेगळीच व्हॅलन्सी असलेला कॅटायन ऍड केलेला आहे. म्हणजे आता समजा आपण वरच्यासारखंच काढायचं ठरवलं, इथं आधी मी नॉर्मल काढतो, NaClचा क्रिस्टल काढतो. कसं करूया, Na+Cl-. हा नॉर्मल क्रिस्टल आहे. यातला आता बघा, समजा मी इथलं एक हे कट करून टाकतो, इथं मी Sr2+ म्हणतो. बघा, आता एक Na+ जर रिप्लेस झाला आणि तिथं एक Sr2+ आला तर 1 पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा होईल. त्याच्यामुळे अजून एक कुठला तरी Na+ गायब होतो. तो इमिजिएट ऍडजस्टंट पाहिजे असं काही नाहीये, कुठलाही एक काढून टाकायचा. म्हणजे याचा अर्थ होणार आहे इथं होल आहे, इथं वेकन्सी आहे क्रिएट झालेली. कारण इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ही पाळली जातीच, त्याच्यामुळे इथं वेकन्सी क्रिएट होते. सर हे नाही कळलं, पुन्हा सांगाल? सांगतो. NaClचा क्रिस्टल घेतला, NaClला जर आपण क्रिस्टलाइज करायचा ट्राय केला, नॉर्मल प्युअर NaCl असता तर सगळीकडे Na+ आणि Cl- आले असते अल्टरनेट. बट इफ ड्युरिंग क्रिस्टलायझेशन आपणच काहीतरी ऍडिशन केली इम्प्युरिटीची, SrCl2 फॉर एक्झाम्पल, देन कॅटायन आपण कुठला ऍड केला, Sr2+. अनायन तर सेम घेतला ना, क्लोरीन Cl- हो Cl-. सर. म्हणजे आपण क्लोरीन तर दोन्हीकडे इम्प्युरिटी म्हणून तो क्लोरीन तर कुठलाही असेल तरी चालणार आहे. SrCl2 मधला असू देत, नाही तर NaCl हो. मधला असू देत, चालणार आहे. पण जर कॅटायन चेंज झाला तर Na+ ची जागा Sr2+ घेतो काही पोझिशन्स. मग Sr2+2+ चार्ज आहे, Na वरती 1+ चार्ज होता, म्हणजे चार्ज बॅलन्स राहण्यासाठी 2 Na+ गेला पाहिजेत ना पोझिशन्स मधनं. हो सर. ओके. त्यामुळे एक वेकन्सी राहते. ओके. मग हा पण वेकन्सी डिफेक्ट का? नाही नाही नाही, वेकन्सी डिफेक्ट याला नाही म्हणत, याला सबस्टिट्यूशनल डिफेक्ट म्हणतात. सबस्टिट्यूट केलं ना आता आपण, Na+ ला Sr2+ न हो सबस्टिट्यूट सर. केलं, पण त्यातनं वेकन्सी डेव्हलप झाली.
डिलीट करतो. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, याचा अर्थ होत असतो आपण जी इम्प्युरिटी ऍड करतो ती इंटरस्टिशियल पोझिशनला जाते. म्हणजे नॉर्मल लॅटिस पॉइंट्स आहेत तिथं काहीच नाहीये इम्प्युरिटी, पण त्या लॅटिस पॉइंट्सच्या मधल्या ज्या गॅप्स असतात त्याच्यामध्ये जाऊ शकते इम्प्युरिटी. म्हणजे त्याच्यासाठी जो मेन क्रिस्टल आहे त्याच्यापेक्षा इम्प्युरिटीच्या ऍटमचा साईज खूप लहान पाहिजे तर हे पॉसिबल आहे. म्हणजे आता इथे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं Fe atoms normal sites, some interstitial sites are occupied by carbon. असं जर केलं आयर्न मध्ये जर आपण कार्बन ऍड केलं तर स्टील तयार होतं, स्टील अलॉय. म्हणजे आपण याचं कसं सांगू शकतो, हे Fe घेऊयात. हे काढताना फक्त साइजेस थोडेसे नीट काढले पाहिजेत म्हणजे आपल्याला ते इंटरस्टिशियल पोझिशन्स दाखवता येतात. बघा आणि मी दाखवताना ऍटमच्या खाली ऍटम काढतोय, क्लोज पॅकिंग नाही काढलं बघा मी. काही पोझिशन्स ना कार्बन इथं या मधल्या साईड्स आहेत बघा, आता नॉर्मल साईड्स नाही आहेत या. एक तर असं साईडला तुम्ही मेन्शन करू शकता ब्लॅक इज इक्वल टू कार्बन, रेड इज इक्वल टू आयर्न, किंवा जर कलरचे ऑप्शन्स नसतील तर डायरेक्टली असं दाखवायचं हा Fe आहे and this is carbon. डिलीट करतो. तर एखाद्या नेहमी कार्बनच असला पाहिजे का मधल्या स्पेस मध्ये? हा म्हणजे स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल दाखवतोय आपण, त्यामुळे तो कार्बन पाहिजे. डिलीट करतोय. स्कॉटकी डिफेक्ट, फ्रेंकेल डिफेक्ट, डिफरन्स आपण एकदा चेक करू काही राहिलंय का कुठला पॉईंट. नंबर ऑफ कॅटायन्स वेकन्सीज आर इक्वल टू नंबर ऑफ अनायोनिक वेकन्सीज. स्कॉटकी डिफेक्ट मध्ये आपल्याला मिसिंग लॅटिस साइट्स असतात, जेवढे कॅटायन्स जातात तेवढेच अनायन्स जातात, त्याच्यामुळे नंबर सेम असेल. इथं डिसलोकेशन आहे, इंटरस्टिशियल साइट्स ऑक्युपाय केले जातील. ऍबसेंट असल्यामुळं डेन्सिटी डिक्रीज होती, इथं फक्त बाजूला सरकलंय त्याच्यामुळे डेन्सिटी रिमेन्स सेम. डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट डज नॉट चेंज. डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट याचा अर्थ होत असतो द टेंडन्सी किंवा कपॅसिटी टू बेअर चार्ज. म्हणजे त्याचा अर्थ आता काय कसं सांगू मला लक्षात नाही येत आहे, पण वॉटर जर घेतलं तर वॉटरवरती चार्ज बेअरिंग कपॅसिटी वॉटरची खूप जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जेवढे अनायन्स टाकू, कॅटायन्स टाकू, तेवढ्या सगळ्याला ते डिझॉल्व्ह करू शकतं. NaCl फॉर एक्झाम्पल, चार्ज पार्टिकल्स त्याच्यामध्ये जर टाकली पाण्यामध्ये तर ती डिझॉल्व्ह होऊ शकतात. याला म्हणत असतो आपण चार्ज बेअरिंग कपॅसिटी. सो हे चार्ज बेअरिंग कपॅसिटी म्हणजे डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, तो याच्यामध्ये चेंज नाही होत. पण ही कन्सेप्ट म्हणून काही लक्षात नसेल येत तरी विसरून जावा, ती टर्म म्हणून फक्त डोक्यात ठेवा. डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज इन स्कॉटकी डिफेक्ट.
अँड डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्क्रीजेस इन केस ऑफ फ्रेंकेल डिफेक्ट. कारण बाजूला सरकतात कॅटायन्स आणि बाजूला सरकतात याचा अर्थ चार्ज एका साईडला कुठेतरी जातोय तो. ओके, सरकलेला चार्ज आहे आणि त्याच्यामुळे तिथं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा इन्क्रीज होतो, म्हणजे चार्ज बेअरिंग कपॅसिटी त्या क्रिस्टलची वाढती, कारण त्याच्याशिवाय कॅटायन साईडला गेलेला चालणारच नाहीये अदरवाईज. नेक्स्ट, इट इज ऑब्झर्वड इन आयनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग हाय कोऑर्डिनेशन नंबर. एस्पेशली त्यातल्या अनायनला कोऑर्डिनेशन नंबर हाय पाहिजे. NaCl चा आपण तसं केलेलं होतं. Na+Cl- कोऑर्डिनेशन नंबर इज 6. It is observed in ionic compounds having low coordination number, ZnS. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कमी येतो, 4 असतो कोऑर्डिनेशन नंबर ZnS मध्ये. इथं सायझेस ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स नियरली सेम पाहिजेत. इकडं अनायन्स खूप जास्त लार्ज पाहिजे तरच पॉसिबल आहे. ओके, नेक्स्ट बघा, नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॉइचियोमेट्रिक याचा अर्थ काय होत असतो? अच्छा, हे एक क्वेश्चन फक्त एका साईडला राहिला का पेजवर? पर नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. स्टॉइचियोमेट्री आपल्याला 11 स्टँडर्डला बघितलेली होती. स्टॉइचियोमेट्री याचा अर्थ होत असतो मोलिक्युलर फॉर्म्युला अँड बॅलन्सिंग याच्यामधनं जे जे फॉर्म्युले मिळतात आपल्याला, त्याला आपल्याला म्हणायचं स्टॉइचियोमेट्री. म्हणजे समजा आपण म्हणलं NH3, याचा अर्थ होत असतो की 1 नायट्रोजनला 3 हायड्रोजन्स पाहिजेत कायम. ओके, जर आता मी याला म्हणलं की नाही माझ्याकडे हायड्रोजन जरा कमी आहेत, तर हे तयारच नाही होत. हायड्रोजन जर कमी घेतलेले असतील तरी कमी नायट्रोजनची रिॲक्शन होती आणि NH3 तयार होतो. आणि अशा वेळेला काही नायट्रोजन अनरिॲक्टेड तसाच शिल्लक राहतो. लास्ट इयर आपण बघितलेलं होतं की जो कमी तयार होतो ज्याच्यामुळं त्याला आपण लिमिटिंग रिएजंट वगैरे म्हणतो 11 स्टँडर्ड, आठवत असलं तर. तर लिमिटिंग रिएजंटचा इथं पार्ट येत असतो स्टॉइचियोमेट्रीमध्ये. पण डिफेक्ट्स तयार होत असताना मात्र क्रिस्टलमध्ये नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट्स होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपण एखादा मोलिक्युल असा फॉर्म केला NiO, इट मीन्स NiO च्या क्रिस्टलमध्ये Ni2+ आणि O2- असे आयन्स असले पाहिजेत. पण याच्यामध्ये काही वेळेला असा प्रकार होऊ शकतो की निकेलचे ॲटम्स कमी आहेत आणि ऑक्सिजनचे मात्र कमी नाही आहेत, ऑक्सिजनचे तेवढेच आहेत, असं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ ॲटम्स निकेलचे कमी असतात, ऑक्सिजनचे जास्त असतात आणि तरी सुद्धा चार्ज बॅलन्स होतो. तर असं ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला त्याला आपण म्हणतो नॉन स्टॉइचियोमेट्री. म्हणजे समजा आपण असं कन्सिडर केलं की नॉर्मली जर मी Ni2+ 100 घेतले तर ऑक्सिजन सुद्धा मला 100 आयन्स घेतले पाहिजेत. पण काही वेळेला असं होऊ शकतं की हे 98च प्रेझेंट आहेत आणि हे मात्र 100 आहेत आणि तरी सुद्धा तो NiOच आहे, चार्ज बॅलन्स आहे. कसा ते बघायचं. बघा हे इथं खाली दाखवतो. बघा, मेटल डिफिशियन्सी आणि मेटल एक्सेस. आत्ता जे मी NiOचं एक्झाम्पल सांगितलं ते मेटल डिफिशियन्सीच आहे, मेटल कमी झाला, मेटल कमी आहे म्हणून सांगितलं. तर हे कसं पॉसिबल असतं? बघा, आता मी नॉर्मल क्रिस्टल एकदा काढतो. Ni2+ O2-, Ni2+ O2-. ह्या नॉर्मल क्रिस्टल झाला. आता यातले काही Ni2+ आयन्स आहेत, ते असं करतात, 2+ ऐवजी 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आता यानं 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवलं, समजा यानं सुद्धा 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवला. अर्थ काय झाला याचा? याचा अर्थ असा झाला की टोटल 2+ चार्ज वाढला, टोटल 2+ चार्ज वाढला. त्यामुळे आता यातल्या एका Ni2+ ला मिसिंग व्हायला परमिशन आहे, इथं वेकन्सी राहते. कळते का? बघ, निकेलच्या व्हॅलन्सीज ट्रान्झिशन मेटल्स आहेत, त्याच्यामुळं काय म्हणता येईल, मल्टिपल व्हॅलन्सीज ते दाखवू शकतात, व्हेरिएबल व्हॅलन्सीज आहेत.
तर Ni2 प्लसच्या ऐवजी Ni3 प्लस दाखवले 2 जणांनी, की एका Ni2 प्लसला ऍबसेंट राहायला परमिशन आहे. त्यामुळे क्रिस्टल न्यूट्रल राहतो. टोटल नंबर ऑफ निकेल ॲटम्स किंवा आयन्स कमी झाले, म्हणजे याचा अर्थ त्याच्यात नॉन स्टॉइचियोमेट्री आली. पण तो निकेल ऑक्साईड आहे का, तर येस तो निकेल ऑक्साईडच आहे. पण इथं फॉर्म्युला बघा मग आपल्याला कसा लिहायला लागतोय. ते काही ॲटम्स मिसिंग आहेत. कंपोजिशन असं दिसतं, NiO 1 ला 1 असायला पाहिजे होता, म्हणजे 1.0 निकेल असतील तर ऑक्सिजन पण 1.0 असायला पाहिजेत. पण लिहिताना काय लिहिलंय बघा, 1 नाही आहे, 0.97 आहेत. अशा वेळेला ऑक्सिजन मात्र 1 आहे. ओके, म्हणजे निकेल स्लाइटली कमी आहे. या फॉर्म मध्ये लिहितात जर आपल्याला एक्झॅक्ट माहिती असेल काय रेशो आहे ते. आणि काही वेळेला असंही लिहितात, Ni 1 मायनस डेल्टा O1. म्हणजे डेल्टा कधी लिहिणार आपण, आपल्याला काही माहिती नाहीये त्याचं नेमकं काय कंपोजिशन आहे असं असलं तर. डिलीट करतो. मेटल एक्सेस डिफेक्ट दोन टाईपचे. एक आहे प्रेझेन्स ऑफ अ न्यूट्रल ॲटम ॲट इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे काय, ज्याचा क्रिस्टल आहे, ज्या कंपाऊंडचा क्रिस्टल आहे त्यातला जो मेटल आहे त्याचा आयन न घेता त्याचा मेटल ॲटम घ्यायचा आणि तो इंटरस्टिशियल पोझिशनला टाकून द्यायचा. म्हणजे एक्झाम्पल, हे नॉर्मली हे झिंक ऑक्साईडच्या बाबतीत होतं. हे दोन्ही झिंक ऑक्साईडच्या बाबतीत होत असतं. म्हणजे काय होतंय बघा, ZnO काढतो मी, Zn2 प्लस O2 मायनस. आणि एक झिंकचा ॲटम इथं आहे मध्येच. समजा इथं एक आहे, या इंटरस्टिशियल पोझिशनला एक आहे. सर, हा, हा पूर्ण झेडेन आहे का, म्हणजे हे पूर्ण न्यूट्रल Zn आहे. न्यूट्रल न्यूट्रल Zn मला झिंक वाटलं ॲटम. Zn2. बघा, याचा अर्थ काय होणार आहे, झिंक ऑक्साईड मध्ये टोटल नंबर ऑफ झिंक जास्त मिळेल, म्हणजे हा मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. डिलीट करतो. तर ते Znच्या खाली O2 मायनस असलं पाहिजे. काय काय, ते अरेंजमेंट मध्ये अरे हो सेकंड रो हो, मध्ये अरे येस येस येस, हे मी अगदीच उलट केलंय. हे झिंकच्या खाली झिंक आलं, बरोबर. हे 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 चेंज केलं पाहिजे. सिक्वेन्स चेंज करा रे, तिथं Zn2 प्लस आणि O मायनस असं पाहिजे. थांबा मी परत काढतो, अगदीच चुकीचं झालंय.
डिलीट करतो. मेटल आयन एक्सेसचा अजून एक प्रकार, मेटल आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स असे फॉर्म होतात. म्हणजे जर ZnO ला हीट दिली तर ते हिटिंग मधनं Zn2+ आणि 2 इलेक्ट्रॉन्स तयार होतात. आणि मग इथं त्याची रिॲक्शन पण दाखवलेली आहे. Zn2+ चा Zn2+ आहे तसंच राहिलाय बघा. पण ऑक्सिजन O2- होता, त्याचा O2 झाला. बरोबर, या O2- चा O2 म्हणजे 0 ऑक्सिडेशन नंबर, याचा अर्थ त्यातून 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन झालं. असं जर झालेलं असेल तर हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज वाढवतात आणि मग हे जे Zn2+ आयन्स फॉर्म झालेले हे तिथं मध्येच इंटरस्टिशियल पोझिशनला थांबतात. म्हणजे कसं होतं ते दाखवतो, स्ट्रक्चर दाखवतो. Zn2+ काढायचं आहे. इंटरस्टिशियल पोझिशनला, आणि एक्स्ट्राचे 2 इलेक्ट्रॉन कुठेतरी असतील, म्हणजे इथं इथे. झिंक एक्स्ट्रा आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला बघा इकडे वरती दाखवलाय, 1+X, आणि ऑक्सिजन मात्र 1.0. डिलीट करतो. 1 मिनिट सर. ओके. ओके, डन. ओके, डिलीट करतो. हे एक वेगळाच काहीतरी प्रकार आहे. डिफेक्ट्स ड्यू टू अनायन वेकन्सी और एफ सेंटर्स असं म्हटलं जातं. एफ सेंटर्स काय आहे आता प्रकार? बघा, होतं असं, NaCl हा समजा क्रिस्टल आहे, NaCl क्रिस्टल, हा क्रिस्टल आहे असं कन्सिडर करतो मी. याला काहीतरी NaCl Na+Cl- ऍक्च्युअली असं याचं काहीतरी स्ट्रक्चर आहे. तर याला जर आपण हीट केलं, NaClच्या क्रिस्टलला जर आपण हीट केलं इन
द ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर. सोडियम वेपरच्या प्रेझेन्स मध्ये जर याला हीट दिली आपण NaCl क्रिस्टलला, देन सम सोडियम ॲटम्स हे इथं गेट डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ क्रिस्टल. हे समजा सोडियम ॲटम्स आहेत जे या क्रिस्टलवरती डिपॉझिट होतात. त्याच्यानंतर काय होतं, हे जे Cl मायनस आयन्स आहेत, Cl मायनस आयन्स यांच्याबरोबर रिॲक्ट व्हायला इकडे येतात, डिफ्यूज होतात ते, आणि त्या Na बरोबर रिॲक्ट करायला ते Cl मायनस आयन्स तिकडे येतात. आता Na ॲटम आहे, त्याच्याकडे Cl मायनस आला, गिव्स NaCl प्लस. काय झालं, NaCl तयार करण्यासाठी याला Na प्लस तयार करावा लागला या नुसत्या सोडियमला, म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. हा इलेक्ट्रॉन कुठे जातो, तर हा जो क्लोरीन सटकलेला असतो त्याच्या जागेवरनं, त्याच्या जागेवरती तो इलेक्ट्रॉन जाऊन बसतो. ओके, म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर कसं दिसतं, स्ट्रक्चर असं दिसतं बघा आता, Na प्लस Cl मायनस. इलेक्ट्रॉन. आता काय होतं, आता जर याला आपण काहीतरी हीट दिली किंवा त्याच्यावरती लाईट पडला, बिकॉज ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट दिस इलेक्ट्रॉन कॅन गो टू एक्साइटेड स्टेट अँड व्हाईल रिटर्निंग बॅक तो ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी परत बाहेर टाकतो. त्यामुळे ती जी काही एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली बाहेर टाकतोय त्याची जी वेवलेंथ असेल त्याप्रमाणे आपल्याला कलर दिसतो. आणि त्यामुळे NaCl चे क्रिस्टल्स, NaCl मीठ काही वेळेला येल्लो कलरचं दिसतं. ओके, सो येल्लोइश टिंज येते त्याला. काही वेळेला काही अँगल्स मधनं रेड टिंज येते. काही वेळेला मिल्क असेल तर ते काही अँगल्स मधनं मिल्क मधले काही क्रिस्टल्स असतात ते ब्लूइश दिसतात. सो काही अँगल्स मधनं मिल्क सुद्धा ब्लू दिसतं. सो असं काही गोष्टी ज्या असतात ते या एफ सेंटर्समुळे होतात. एफ याचा अर्थ होत असतो फार्ब सेंटर. फार्ब जर्मन मध्ये फार्ब म्हणजे कलर, कलर सेंटर्स तयार होतात त्याच्यामध्ये. काय झालं, सोडियम वाढला का कमी झाला, दिसताना काय दिसणार आहे, मेटल एक्सेस दिसणार आहे बघा, बरोबर आहे, कारण क्लोरीन कमी झालेला आहे. त्यामुळे इथं मोलिक्युलर फॉर्म्युला कसा घेतलाय बघा त्याचा, Na1+X आणि Cl मात्र 1.0. पण ऍक्च्युली काय झालंय, ऍक्च्युली Na1 राहिलेला असतो आणि Cl खरं तर कमी झालेलं असतं, 1 - X झालेले असतात. पण आपण लिहिताना मात्र सोडियमच्या दृष्टीने लिहितो मोलिक्युल. डिलीट करतो. ओके. सर लास्ट पॉइंट ते कंपोजिशन मला काय ते सांगताल का? लास्ट मी असं म्हटलं, आपण ऍक्च्युली काय केलं, जर आपलं ते क्रिस्टल स्ट्रक्चर बघितलं तर काय लक्षात येतंय, Cl मायनस गेलाय ना खरं तर जागेवरनं. मिसिंग कोण आहे क्रिस्टल मधला, क्लोरीन. म्हणजे खरं तर आपण इथं काय लिहायला पाहिजे होतं, लिहायला असं पाहिजे होतं Na1च आहे पण Cl 1 - X आहे, बरोबर आहे ना. नाही, लक्षात नाही येते. सर Na पण नाहीये ना. Na आहेत की, Na सगळे आहेत. Na कुठला मिसिंग आहे बघ, कुठे आहे मिसिंग, या पोझिशनचा क्लोरीन घालवला ना आपण. येस सर, पण क्लोरीन परत जाऊन Na बरोबरच रिॲक्ट करतो ना. हो ना, म्हणजे समजा इथनं बाहेर आलेला क्लोरीन समजा हा असेल तर हा Na एक्स्ट्रा आला ना तिथं,
हा Cl मायनस ऑलरेडी इथं होताच ना, या क्रिस्टलमध्ये या पोझिशनला होता तो Cl मायनस, तो उलटा अजून एका Na बरोबर रिॲक्ट करायला बाहेर पडला. म्हणजे एकच क्लोरीन 2 Na बरोबर रिॲक्ट करतोय असा अर्थ झाला ना त्याचा. येस सर. त्यामुळे क्लोरीन कमी पडतो. त्यामुळे लिहायला पाहिजे होतं 1 - x क्लोरीनला, पण आपण लिहितो Na ला 1 + x, कारण Na त्या क्रिस्टलमध्ये ऍडिशनल बाहेरनं आलेला असतो. ओके, डिलीट करतो. आता नेक्स्ट पार्ट, कंडक्टर, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर, याला डिफाईन बघा कसं केलं जाते. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या रेंजमध्ये असेल कंडक्टर्स, त्याच्यापेक्षा कमी झाली सेमीकंडक्टर्स, आणि अजून कमी झाली ते इन्सुलेटर्स. या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. पर ओहम पर मीटर युनिट कंडक्टिव्हिटीच. ओके, सो कंडक्टर मध्ये सगळ्या 10⁻⁴ ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत बघा. सेमीकंडक्टर मध्ये निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि इथं निगेटिव्ह टू निगेटिव्हच राहिलेली इन्सुलेटर मध्ये. ओके, बँड थिअरी, राईट अ शॉर्ट नोट ऑन बँड थिअरी. तर ही शॉर्ट नोट कळण्यासाठी आधी तुम्हाला बँड थिअरी बद्दल थोडंसं आधी बोललं पाहिजे, त्याशिवाय हे लक्षात नाही येणार. आपल्याला जे काही दिलेलं आहे सिलेबसमध्ये त्याच्यातनं लक्षात नाही येऊ शकत. त्यामुळे मी आधी हे एक्सप्लेन करतो आणि मग पुढे जाऊ. तुम्हाला 11th स्टँडर्ड मधली MOT आठवते, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी? असं काहीतरी आपण करत होतो बघा. समजा आपल्याला H2 मॉलिक्यूल दाखवायचं आहे, H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आपण काय म्हणतो, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर इज 1, so its electronic configuration is 1s1. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे 1s मध्ये. असे 2 हायड्रोजन्स आहेत. सो मी इथं 2 हायड्रोजन्स काढले, एकमेकांच्या समोर येत आहेत. दुसरा हायड्रोजन अपोजिट स्पिन. आपण काय म्हणणार, याचं कॉम्बिनेशन केलं, याला आपण म्हणायचो LCAO. एक बॉन्डिंग एमओ तयार होती, एक अँटी बॉन्डिंग एमओ तयार होती. याला आपण म्हणायचो ही 1s ऑर्बिटल आहे, ही सुद्धा 1s ऑर्बिटल आहे. हा हायड्रोजन आहे, हा दुसरा हायड्रोजन ॲटम. आणि मग इथं आपण म्हणायचो सिग्मा 1s, आणि याला म्हणायचो सिग्मा स्टार 1s. हे काय आठवतंय का तुम्हाला असलं? येस येस सर. आठवतंय ना? हा, आता जर मी फक्त याच डायग्रामला असं करतो, या डायग्रामला मी फक्त 2 हायड्रोजन ॲटम्स या साईडला घेतो, त्यांच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. दिस इज ऑल्सो 1s ऑर्बिटल, दिस इज 1s ऑर्बिटल. आणि फक्त मी दाखवताना काय करतो, असं करतो, एमओ मध्ये घेण्याच्या ऐवजी साईडला काढतो. तरी होणार काय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला 2 भरायचे, त्यामुळे आपण इथे 2 इलेक्ट्रॉन्स असे भरू शकतो. आणि आपण त्याला बॉन्ड ऑर्डर वगैरे काढायचो, आठवतंय ना? बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 1/2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन BMO मायनस इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ABMO, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर तोच प्रकार आपण इथं करणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आले, बाकी सगळं सेम असणार. हा सिग्मा 1s आहे, हा सिग्मा स्टार 1s. जर मला लिथियमचं काढायचं असलं तर मी काय करतो, Li2 मॉलिक्यूल करायचं आहे. समजा Li2 काय करणार, लिथियम ॲटॉमिक नंबर इज 3, 1s2 2s1. म्हणजे काय करणार आपण, लिथियम 1s आणि हे 2s तसं घेतलं. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा लिथियम 1 आहे, सेकंड ॲटम ऑफ लिथियम आहे. ही 1s ऑर्बिटल आहे, ही 2s ऑर्बिटल. दिस इज 1s, दिस इज 2s. काय करतो आपण, 1s कंबाईन केले, त्याच्यापासून ही बॉन्डिंग एमओ तयार झाली, ही अँटी बॉन्डिंग एमओ तयार झाली. तोच प्रकार आपण इथं केला. 2s चा बॉन्डिंग एमओ, 2s ची अँटी बॉन्डिंग एमओ. किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2s मध्ये, 1. याच्यात 1.
रिव्हर्सिबल रिव्हर्स स्पिन नाही दाखवला तरी चालतो ऍक्च्युली, कारण तो कंबाईन करत असताना तो रिव्हर्स होणारच स्पिन. आता टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत खाली 1s मध्ये? तर 4. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतील, 2 इथे येतील. वरती 2s मध्ये टोटल मिळून 2 आहेत, सो इथे येतील हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बॉन्डिंग मध्ये जास्त आले. हे बॉन्डिंग एमओ 1s ची आहे, ही अँटी बॉन्डिंग सिग्मा स्टार 1s. तिथं काय घेतो आपण? सिग्मा 2s, तिथं सिग्मा स्टार 2s. ओके, याच्यामध्ये काहीतरी बॉन्डिंग आहे असं आपल्याला दिसतं. बॉन्ड ऑर्डर जर काढली तर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे असं लक्षात येईल. ओके, आता हेच स्ट्रक्चर मी अपोजिट डिरेक्शनला घेतो, म्हणजे मध्ये एमओ घेण्याच्या ऐवजी मी साईडला घेतोय फक्त. म्हणजे मी काय म्हणणार, 1s या दोन एकत्र आल्या, 2 लिथियम एटमच्या, आणि 2s आहेत त्या असं दाखवतो. याच्यापासून खाली आलेली बॉन्डिंग एमओ, वर आलेली अँटी बॉन्डिंग एमओ. याच्यापासून खाली आलेली बॉन्डिंग एमओ, वर गेलेली अँटी बॉन्डिंग एमओ. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, याच्यात पण 2 वरती 2. 2s मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत, टोटल मिळून 2 इलेक्ट्रॉन्स, ते मी इथं फिल करतो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम येतोय का तुम्हाला? वरून No, सांगा. sir. नो सर. नो सर. ओके, बघा आता इथनं मी पुढं काय काय डेव्हलप करतोय ते बघा. मला Li2 नकोय, मला Li3 हवाय. तर मी काय करणार, Li3 करण्यासाठी 3 ॲटम्स घेणार. म्हणजे मी Li3 करायचा ट्राय करतो. म्हणजे बाकी सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे सगळं सेम आहे, पण मी काय करणार, 1s ऑर्बिटल्स या 3 घेतल्या, 3 लिथियम एटम्सच्या, त्याच्यात 2s ऑर्बिटल्स 3 येतील. हे 1s आहे, 2s. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती? 2, 1s2, 1s2. म्हणजे मी 3 लिथियम एटम्स घेतलेले आहेत. इथं 2s मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स. काय होणार, जर हे जर 3 जण जर एकत्र येत असतील तर आपण काय करायचो? बॉन्डिंग, अँटी बॉन्डिंग, नॉन बॉन्डिंग. दिस इज BMO, नॉन बॉन्डिंग MO आणि अँटी बॉन्डिंग MO. इलेक्ट्रॉन्स किती भरायचे आता? 6. 3 आहेत ऑर्बिटल्स, याच्यामध्ये 2, 2, 2 इलेक्ट्रॉन्स भरले जातात. वरती 3 ऑर्बिटल्स एकत्र आल्या की आपण काय करणार, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन करतो तेवढे एमओस तयार करतो आपण. सो 1 बॉन्डिंग एमओ, 1 अँटी बॉन्डिंग एमओ अँड 1 नॉन बॉन्डिंग एमओ. इलेक्ट्रॉन्स भरणार आहे, टोटल इलेक्ट्रॉन्स आर 3. या एमओ मध्ये 2 बसतील, वरच्या एमओ मध्ये 1. कोणाला याच्यात काही डाऊट आला का, काही प्रॉब्लेम आला का बघा. ओके, गुड. बघा मी Li4 केलं तर आता 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकत्र घ्यायला लागतील. सो 1s4 घेतल्या, त्याच्यासाठी 4 लिथियम एटम्स घेतोय, म्हणजे आपोआपच वरती 2s सुद्धा 4 घ्यायला लागतील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर सेम आहे, 1s2, 2s1. 4 एकत्र आल्यानंतर काय करायचं, हाफ त्यातल्या असतील त्या बॉन्डिंग, हाफ असतील त्या अँटी बॉन्डिंग. इकडं 2 बॉन्डिंग, 2 अँटी बॉन्डिंग. इलेक्ट्रॉन्स आता मी भरत नाही, इलेक्ट्रॉन्स भरत गेलो तर थोडं कॉम्प्लिकेटेड दिसत जाईल हळूहळू. मी Li5 घेतो, काय होईल, हे 5 येतील. ऑड नंबर आला की काय करायचं, त्यातल्या हाफ असतील त्या बॉन्डिंग, हाफ असतील त्या अँटी बॉन्डिंग, आणि एक ऑड असेल ती मध्ये नॉन बॉन्डिंग. इकडं या 5चं पण सेम, 2 बॉन्डिंग, 2 अँटी बॉन्डिंग, 1 नॉन बॉन्डिंग. नेक्स्ट पेजवर जातो.
Li10 किंवा Li20 काय करायला लागेल मला? 20 ॲटॉमिक ऑर्बिटल्स घ्यायला लागतील. असं कन्सिडर करा हे 20 आहेत आता 1s 2s सेम पद्धतीने मला हे 20 घ्यायला लागतील. आणि मग बॉन्डिंग किती तयार होतील? 10 अँटी बॉन्डिंग 10 त्याच्यावरती 10 बॉन्डिंग 10 अँटी बॉन्डिंग. इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत सगळीकडे, म्हणजे हे सगळे ऑर्बिटल्स कम्प्लिटली फिल होणार आहेत का नाही? या जशा लास्ट पेज वरती होत होत्या इथं त्या खालची सगळे आपण भरतोय, कारण जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्या इथं ओरिजिनलीच कम्प्लिटली फिल्ड आहेत, त्यामुळे बरोबर सगळ्या कम्प्लीट फिल होत जाणार. मात्र वरची जी ऑर्बिटल आहे ती हाफ फिल्ड आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे एकेका ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये, त्याच्यामुळं इथं जसे 3च इलेक्ट्रॉन भरले इथं 4 भरले. 4 भरले की काय होणार? फक्त बॉन्डिंग मध्ये 2-2 भरले जाणार आहेत बघा. समजतंय का? बघा इकडे इथं 5 आहेत, याचा अर्थ काय होईल? हे सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्यातले 4 असतील ते इथं भरले जातील आणि एक इथं आलेला असेल. हे तर कम्प्लिटली फिल्ड असणार आहे का नाही खालचं? तो प्रकार इकडे केला तर दिस विल बी कम्प्लिटली फिल्ड अँड दिस विल बी हाफ फिल्ड, कारण याच्यामध्ये एक 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 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे इथपर्यंतचा पार्ट जो असेल 10 ऑर्बिटल्स बॉन्डिंग त्या कम्प्लिटली फिल्ड असतील. असं जर मी हे 100 घेतलं तर 100 लिथियम्स, हे 50 असतील, हे 50 असतील, तशा या 50 असतील, या 50 असतील. तुम्हाला आता आधीची डायग्राम आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला एक लक्षात येते का? बघा की यातलं जे डिस्टन्स आहे, डिफरन्स आहे, तो डिफरन्स हळूहळू कमी कमी होत चाललाय, हे दिसतंय का? ओके, म्हणजे जर मी 100 घेतल्या तर काय होणार आहे? आता इथं समजा 100 ऑर्बिटल्स आहेत ॲटॉमिक ऑर्बिटल्स, तर याच्यामध्ये या सेम साईज मध्ये मला इथं 50 लावायचे आहेत, म्हणजे ह्या क्लोज येतील का नाही? अजून येस सर. अजूनच जवळजवळ येतील या 50 ऑर्बिटल्स, या वरची सुद्धा 50 क्लोज येतील. मग आता जर मी याच्याऐवजी इथं जर लिथियम 1,00,000 असं म्हटलं तर, म्हणजे याच साईज मध्ये मला 50,000 ऑर्बिटल्स लावायला लागतील. म्हणजे मी जर असं असं ते भरत राहिलो तर हा एक बँड तयार होतोय का नाही? बघा हो. ओके, आता हा बँड तयार होईल, पण ते बँड म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? दोज आर मोलिक्युलर ऑर्बिटल्स अँड हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर. जर खालचं घेतलं, खालचा जर बँड घेतला, या खालचा बँड हा कम्प्लिटली फिल्ड असेल, कारण ते 1,00,000 जरी असतील तरी त्यांच्या 1s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेतच ना. सो हा कम्प्लिटली फिल्ड असेल, म्हणजे याला आपण म्हणणार आहे फिल्ड बँड, आणि हा इथपर्यंत फिल्ड आहे आणि हा वरचा पार्ट सगळा एम्प्टी आहे. अँटी बॉन्डिंग त्याचा जो असेल तो एम्प्टी आहे. आता तुम्ही विचार करा, आता मी त्या फॉर्म मध्ये दाखवतो. आता बघा, हे जर लक्षात आलेलं असेल तर मी काय सांगतोय ते इमिजिएट लक्षात येईल. बघा मी असं दाखवतो, हे हाफ फिल्ड आहे म्हणून इथपर्यंत सगळं भरलेलं आहे. म्हणजे भरलेलं आहे म्हणून मी कसं दाखवतोय, हे कम्प्लिटली असं काहीतरी भरू आपण त्याला, असा कलरच चेंज करून टाकतोय. हे सगळं भरलेलं आहे खालचं, वरचं सगळं एम्प्टी आहे. आता जर मी या लिथियमच्या या क्रिस्टलला, ज्याच्यामध्ये लिथियमचे 1,00,000 ॲटम्स आहेत, अशा क्रिस्टलला जर मी स्लाइट हीट दिली तर याचा अर्थ ही जी एमओ आहे, या एमओला लगेच लागून इथं बँड असल्यामुळे इथं लगेच लागून एक एम्प्टी ऑर्बिटल असेल का नाही? बरोबर आहे, म्हणजे इथला जो इलेक्ट्रॉन आहे
इमिजिएटली त्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जाईल. इलेक्ट्रॉन मूव्ह सर झाला. हे नाही कळलं. हे नाही कळलं, त्याच्या आधीच दाखवतो. आता जर मी या लिथियम 5 आहे याला जर मी हिट दिली तर या इलेक्ट्रॉनला वरच्या ऑर्बिटल मध्ये जाण्यासाठी एवढी एनर्जी त्याला ऍब्सॉर्ब करायला लागेल का नाही? हो सर. ओके. तसं मी Li10 घेतल्यानंतर या दोन मधला डिफरन्सच कमी होत होता का नाही एनर्जी मधला? तर ऑर्बिटल जवळ येत आहेत म्हणजे बरोबर आहे ना. म्हणजे बँड तयार झाला. येस. मी असं दाखवतोय हा बँड, असं ज्या वेळेला मी दाखवतो 10 एमओज, तर त्याचा अर्थ काय होत असतो 10 एमओज म्हणजे यातला डिफरन्स कमी झाला का नाही या दोघांमधला? म्हणजे इलेक्ट्रॉनला जम्प करणं सोपं जायला लागलं. म्हणजेच आता जर आपण म्हटलं याच्यात खरोखर 1,00,000 आहेत असं जर आपण कन्सिडर केलं 1,00,000 एमओज तेवढ्याच सेम साईज मध्ये, याचा अर्थ ते एकमेकांना चिकटून आहेत ना ते मोलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे फील्ड मधले इलेक्ट्रॉन थोडी जरी हिट मिळाली तरी इमिजिएटली वरच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जातील का नाही? कारण ते चिकटलेले आहेत सगळ्या एमोज. आणि हो सर. इलेक्ट्रॉन मूव्ह झाला म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दिसली. तसं हिट दिल्यानंतर वर जातो याचा अर्थ एक्साइटेड स्टेट मध्ये जातो याचा अर्थ हिट कंडक्टिव्हिटी कळलं. सुद्धा दिसली. कळलं काय म्हटलं ते? येस सर. येस सर. ओके. सो ही बँड थेरी जर इथपर्यंत लक्षात आलेली असेल तर आपण उद्याच्या लेक्चरला बघू. बरं, बाय द वे मला दुसऱ्या बॅचला संध्याकाळची जी बॅच आहे 7:45ची त्या बॅचच्या काही पोरांबरोबर ज्यावेळेला डिस्कशन झाली त्यातल्या काही जणांचं म्हणणं असं आहे की ज्यांची एक्झाम आहे त्यांचा सिलेबस कव्हर करण्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर घ्या. तर आपण तसं करूयात का? तुम्हाला काय सकाळी एक 10:15ची वगैरे वेळ चालणार आहे का? फक्त ज्यांचं आत्ता एक्झाम आहे 13 किंवा या मंथ मध्ये ज्यांची टर्मिनल आहे फक्त त्या लोकांसाठी म्हणतोय मी, ज्यांचा सिलेबस आत्ता आपला अजून कुठला सोल्युशन्स इलेक्ट्रोकेमिस्ट्री वगैरे अजून जे होत नाहीये कव्हर त्यांच्यासाठी म्हणतोय. जे सॅटर्डे संडे का वीक डेज वीकडे मध्ये सुद्धा घेऊ शकतो ऍक्च्युली आपण, कारण कव्हर करण्याच्या हिशोबाने. कॉलेज किती वाजता असतं आणि मला एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचं असलं तर कसं करता येईल सांगा मला. सर 8 ते 12 असतं. 8 ते 12 कॉलेज असतं. हा. ओके, ठीक आहे. 8 ते 12 कॉलेज आहे आणि ते सोडून आता बाकीची वेळ काढू शकताय? हो. ओके, ठीक आहे. मी माझं 11 ते 3 असतं. पण तुझी एक्झाम आहे का आता त्याच याची? नाही सर. हा, मी एक्झाम असल्यानंतर फक्त म्हणतोय एक्स्ट्रा लेक्चर जे घ्यायचं आहे ना ते फक्त ज्यांची आता एक्झाम आहे आणि आपला सिलेबस ज्यांचा कव्हर नाही झालेला त्यांच्यासाठी म्हणतोय. आपल्या रेग्युलर लेक्चर्स मध्ये परत ते चॅप्टर्स होतीलच. फक्त पटकन त्या सगळ्यांना समजावं म्हणून मी आपलं पटपट थोडं पळवत जे घ्यायचंय फास्ट सगळ्याच्यावर एक ओव्हरव्ह्यू देणं त्याच्यासाठी मी लेक्चर्स म्हणतो. तर ती 8 ते 12 सोडून म्हणजे समजा तुम्ही किती कंटाळलेले असता? 8 ते 12 लेक्चर्स म्हणजे चांगल्यापैकी आहेत. 4 लेक्चर्स झाली. हो सर, 12 नंतर काय नसतं सर. पण म्हणजे आपण एक 12:30 पाऊंडला बसू शकतो परत. चालेल सर. हा, विगडेला. पण मग उद्या कसं करावं? कारण उद्या रोहन सर पण नाही घेणार आहेत लेक्चर म्हणलेत मला. तर उद्या त्याच्यामुळे मग एकट्या माझ्या लेक्चरसाठी काही ऑफलाईन घेत बसू नका. म्हणून मग आपण उद्याचं सकाळचं काय आहे? सॅटर्डे सकाळ काय असणार आहे तुमचं? तर उद्या प्रॅक्टिकल्स आहेत. ओके ओके, मग संडेलाच करूयात आपण. संडेला उद्या मग टायमिंग ठरवू. संडेला आपण ठरवू आणि मग ऑफलाईन घेता आलं तर ऑफलाईन, ऑनलाईन घेता आलं तर ऑनलाईन, तसं घेऊन जरा 1-2 तासाचं वगैरे मोठं सेशन घेऊ. म्हणजे मग त्याच्यामध्ये काहीतरी जास्त सिलेबस कव्हर होईल. आणि हे फक्त एक्झाम वाल्यांसाठी चाललंय हे पण लक्षात ठेवा. आपण परत घेणार आहोत बाकीचं सगळं. चलो थांबू, आत्ता थांबू. तुम्हाला पुढच्या लेक्चरला लेट होईल. टाटा. बाय. बाय. थँक्यू. बाय बाय.